बुलेटिनमध्ये सुरुवातीला बातमी आहे ती पालघरमधून। पालघरमध्ये ओव्हरहेड वायर तुटल्यामुळे रेल्वे वाहतूक खोळंबली आहे। 3.5 तासांपासून वाहतूक खोळंबल्यामुळे लांब पल्ल्याच्या एक्सप्रेस रखडल्या आहेत। वांद्रे अजमेर सुपरफास्ट ट्रेन 3 तासांपासून खोळंबली आहे। शिवाय डहाणूच्या दिशेने जाणारी लोकल सेवाही विस्कळीत झालेली आहे। संध्याकाळच्या सुमारास ही ओव्हरहेड वायर तुटली आणि त्यानंतर लांब पल्ल्याचे एक्सप्रेस रखडलेले आहेत। तसंच डहाणूकडे जाणारी रेल्वे सेवा देखील विस्कळीत झालेली आहे। पालघर रेल्वे स्थानकाजवळ ही घटना घडली। आपण याबाबत माहिती घेऊया। आपल्याबरोबर एक प्रवासी आहेत। अक्षयजी, काय झालं नेमकं? सध्या काय स्थिती आहे? सध्याची स्थिती तर अशी आहे की मी स्वतः वंदे भारत मध्ये बसलो होतो आणि मी प्रवास करत होतो आनंद स्टेशनवरनं, गुजरातवरनं। पालघर पर्यंत गाडी सुरळीत झाली आणि वंदे भारत ही वणगाव स्टेशनला 7:30 वाजल्यापासून खोळंबली होती। ते आता 11:15 वाजता गाडी चालू झालेली आहे। म्हणजे 3.25 तास एकाच जागेवरती आम्ही सगळे उभे होतो। ही स्थिती होती आणि आम्हाला सांगण्यात आलं होतं की पालघरला पुढे ओव्हरहेड वायरचा काहीतरी हे झालेला आहे, इश्यू झालेला आहे। तो त्याच्यामुळे हा सगळा प्रॉब्लेम झाला। नक्की। या दरम्यान तुम्ही इतर कोणत्या वाहतुकीचा विचार केलात किंवा? लोकांनी तर उबर, ओला वगैरे सगळेच बघत होते, पण आता वणगाव तसं बघितलं तर थोडं आउटस्कट्सला पडतं, त्याच्यामुळे काही उबर आणि ओला पण मिळत नव्हत्या। आणि लोक खूप पॅनिक झाली होती, कारण का काही लोकांच्या इंटरनॅशनल फ्लाईट्स होत्या मुंबई एअरपोर्टवरनं, तर त्या आता त्यांच्या मिस झालेल्या आहेत। काही लोक अशीही आहेत माझ्यासोबत ज्यांच्या लोकल लँड झालेली आहेत, पण त्यांना रिसीव्ह करायला जात होते, पण या कारणामुळे त्यांना जाताही नाही आलेले आहेत। आता तुम्ही ज्या वंदे भारतमध्ये होता ती सोडण्यात आलेली आहे, त्या व्यतिरिक्त आणखीन कोणत्या ट्रेन्स बद्दल काही माहिती मिळू शकली आहे तुम्हाला? हो, माझी गाडी वंदे भारत ही वणगाव स्टेशनला होती। आमच्या मागे शताब्दी गाडी होती, तिला बोईसरला थांबवत होती आणि पुढे पालघरला एक इंटरसिटी होती। तर आता तिन्ही गाड्या सुरळीत चालू झालेल्या, त्याची अनाउन्समेंट सुद्धा वणगाव स्टेशनला केलेली। डहाणूकडे जाणाऱ्या रेल्वे सेवेबद्दल तुम्हाला काही कळलंय? हो, डहाणूच्या पण चालू झालेल्या आहेत, कारण का आमच्या बाजूनेच एक अजमेर लोकल होती, अजमेर एक्सप्रेस होती, ती पण आता निघाली आहे। ती आम्हाला क्रॉस झाली जस्ट। बरं, ज्या दरम्यान रेल्वे खोळंबल्या होत्या त्या वेळेत त्या 3.25 तासाच्या किंवा 3.5 तासाच्या तासात रेल्वेकडून आणखीन काही सूचना किंवा आणखीन काही व्यवस्था करण्यात आली होती? हो, आता वंदे भारत असल्यामुळे व्यवस्था आतमध्ये तर उत्तमच असते, नो डाऊट। पाणी वगैरे देत होते, त्यांच्याकडे जे काही फूडस्टॉक्स उरलं होतं ते लोक डिस्ट्रीब्यूट करत होते। तो कोणाचा असा गैरसोय असा काही झालेला नाही, पाणी खायला वगैरे मिळत होतं, काही इश्यू नव्हता। धन्यवाद अक्षयजी। NDTV मराठी बरोबर तुम्ही संवाद साधलात आणि ही सगळी माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद। संध्याकाळच्या सुमारास पालघर रेल्वे स्थानकाजवळ ओव्हरहेड वायर तुटली आणि त्यानंतर ही दुरुस्ती देखील करण्यात आली। तात्काळ रेल्वे सेवा थांबवण्यात आली होती आणि त्यानंतर रेल्वे कर्मचाऱ्यांकडून दुरुस्ती करण्यात आली आणि सुमारे 3.5 तासानंतर आता रेल्वे सेवा हळूहळू पूर्वपदावर येते आहे। वंदे भारत तसंच इतर एक्सप्रेस ज्या लांब पल्ल्याच्या अडकल्या होत्या त्या आता हळूहळू सोडण्यात आलेल्या आहेत। तसंच डहाणूकडची रेल्वे सेवा देखील हळूहळू पूर्वपदावर येते आहे। दरम्यान पश्चिम रेल्वेची डाऊन मार्गावरची वाहतूकही विस्कळीत झाली, त्यामुळे प्रवाशांनी मिळेल त्या मार्गाने जाण्यासाठी मोठी गर्दी केली। विरारहून सफाळे रोरो फेरी बोटीनं पालघरकडे जाण्यासाठी प्रवाशांनी प्रचंड गर्दी केली, त्यामुळे विरार जेट्टीवर मोठी गर्दी झाली। रात्री 12 वाजेपर्यंत रोरो सेवा आता सुरू राहणार आहे।